विशू विशू चल मी ऑफिसला निघतोय संध्याकाळी उशीर होईल आणि रात्री जेवण बाहेर कळलं काय चल अंशू जरा थांब आता नको उशीर झाला चल अंशू जरा थांब नका ना बाबा चल बाय अंशू थांब काय तुझं पण ना तुझ्याकडनं ना माझी ही अपेक्षा नव्हती काय काय झालं का वागलास तू माझ्याशी असं अंशू का वागलास तू माझ्याशी असं अंशू हा तो बोलव माझा ना तिळपापड होतोय खरं एक तर असं वाटतं ना मी तरी निघून जावं नाही तर तुला तरी हाकलून द्यावं का वागलास तू अरे एवढं काय झालेलं नाही असं काय केलंय मी काय केलं हा वर तोंड करून मलाच विचारतोस काय केलं ओळख ओळख ना ओळख काय केलंयस तू ओळख मी 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 तारीख विसरलोय का सॉरी तुझा बर्थडे आहे का सॉरी हॅपी बाय गप रे गप स्वतःच्या बायकोचा वाढदिवस माहिती नाही तुला बायकोचा वाढदिवस विसरला नाही मुद्दा नाही बघ तारखेबद्दलचा नाहीच आहे नाही मला तारखेबद्दल बोलायचं नाहीये अंशू मी तारखेबद्दल बोलत नाहीये मी तिच्याबद्दल बोलते हे बघ लोकांच्या बोलण्यावर विश्वास अंशू मी वस्तूबद्दल बोलती अंशू मी तारखेबद्दल बोलत नाहीये ते उगाच आपलं अगं वस्तू बस रे तू असं नाही अगं ती माझी नाही आहे समीरची आहे तू ना हे बघ स्वतःची पाप त्याच्यावर टाकू नकोस तू कळलं त्याच्यावर बिल फाडू नकोस मला माहितीये समीर त्यातला नाहीये समीर अत्यंत सभ्य आहे समीर सभ्य जो शब्द बोलताना दोघांना त्रास होतोय तो शब्द का बोलतेस तू हे बघ तरी सुद्धा ना तुझ्यापेक्षा जास्त सभ्य आहे तो कळलं ना म्हणजे चेहऱ्यावरनं तरी सभ्य वाटतो आत काय काय माहिती मला माहिती ना काय मला माहिती तू तर चेहऱ्यावर सुद्धा फोल वाटतो कळलं ना तू एक मिनिट काय काय समीरचं काय नाही काय नाही काय नाही हे बघ कसं आहे त्याने ऍक्च्युली मला ठेवायला दिली होती बाटली ती कसली बाटली दारूची बाटली दारूची बाटली हिंमत कशी झाली तुझी या घरात बाटली आणायची का आणलीस तू बाटली का आणलीस बाटली अंशू तू ऍक्च्युली काय झालं माहिती का ना त्याच्या बायकोला घाबरतो म्हणून माझ्याकडे ठेवायला दिली तू नाही घाबरत तुझ्या बायकोला तू नाही घाबरत तुझ्या बायकोला तू नाही घाबर बरोबर कसं घाबरणार तुझी बायको बावळट आहे मूर्ख आहे तिला काय घाबरायचं हो ना नाही घाबरत नाही ह्याच्यावर मला बोलायचं नाही असं अशी तात्विक फालतू लेवलला चर्चा करणे मला बोलायचं नाही मी चाललो चल माझा थांब विषयाला बगल देऊ नकोस कळलं ना मूळ मुद्दा बाटलीचा एक मिनिट कुठे बाटली कुठे आहे बाटली कुठे आहे धूळ पडलेली त्याच्यावर फेक अगं मी ऑफिसला जाताना देतो ना त्याला मी बाटली फेक समीरची बाटली आहे ती बाटली फेक आपल्या दोघांच्या भांडणात निरागस बाटलीचं काय बाटली फेक बाटली 3000 पाण्यात गेले जाऊ दे ना तुझे होते ते नाही माझ्या तुझे होते चांगली असते ती दारू चांगली असते आता रिलॅक्स आता खुश आहेस ना आता मला जाऊ दे ऑफिसला एक मिनिट मुळात खुश असण्याचा काही संबंध विषय संपलाय ना कसा विषय कसा संपला राग कसा जाईल माझा मूळ मुद्दा बाटलीचा नव्हताच कळलं ना मूळ मुद्दा बाटलीचा नव्हता अंशू माझी ना फेकलीस बाटली चांगली बाटली हे बघ मला दारू बद्दल काहीच ऑब्जेक्शन नाहीये मग कसलं ऑब्जेक्शन आहे तुझं ऑब्जेक्शन नव्हतं तर बाटली फेकायला कशाला लावलीस तू मग कशाला दारूचा अड्डा करायचा घरात अड्डा नाही अंशू माझा मुद्दा वेगळा आहे अंशू काय कशाबद्दल बोलतेस तू ओळख तू ओळख अंशू काय ओळख काय ओळख पण तू ओळख बघ बऱ्या बोलानं कबूल कर रुद्रा होता लोक बोलायला लागले ना तर मला सांगू नको बऱ्या बोलानं कबूल कर एक सेकंद मला आठवू दे ठीक आहे आठव ना तू आठव मी ना इथं ठिय्या मांडून बसते तू आठव
आठवल्यावर ना तुला तुझी लाज वाटेल, कळलं? आठव. काय केलंय मी? अगं काय केलं मला आठवत पण नाही. काय केलंय मी? काहीच कसं वाटत नाही रे तुला? तुझ्यासाठी एवढी राब राबते मी, तुझा अख्खा संसार सांभाळते. तू का वागतोस माझ्याशी असं? कायम तुझी बायको म्हणून तुझ्या पाठीशी उभी राहते. तुला कसं वागवतात? मला माहितीये, मला सांगायला पाहिजे होतं. मी सांगतो आता. का रे सांगत तू? का करतो असं? सॉरी तुला शर्ट धुताना सिनेमाची तिकीट सापडली. मला माहिती आहे, म्हणजे ऍक्च्युली तू सांगणार होतो तिकिटाबद्दल. कुठली सिनेमाची तिकीट? ते आता शर्ट धुवायला टाकताना तुला पण मी शर्ट धुतलेलंच नाही. कुठला शर्ट? कुठला शर्ट? कशाला बोललो मरायला? कुठल्या सिनेमाची? कुठे तिकीट? सिनेमाची बसची होती ती. दाखव तिकीट दाखव. सिनेमाची तिकीट भिगे होते ते रे. कॉर्नर सीट कोणाबरोबर गेला होतास तू सिनेमाला? परवा म्हणून तुला उशीर झाला ना. कोणाबरोबर गेला होतास तू सिनेमा बघायला? अंशू? मोनिका? तुझी रिसेप्शनिस्ट मोनिका? नाही ग, नाही. मला बोलू दे. मुळात मी आता का जीप वळायला लागली तुझी? बोल ना. अगं मी सकाळी उशिरा उठलो असं होतं ना. बरोबर गेला होता. ऐकून घे प्लीज, ऐकून घे. काय झालं माहितीये, ती खूप दुःखात होती. तिने गोळ्या घेतल्या होत्या. मग तू काय सांत्वन करायला गेला होतास तिचं? ऍज अ ह्युमन बिंग मी विचार केला की मला माहिती तू काय लायकीच आहेस, कळलं ना? 3 वर्षापूर्वी तू काय आहेस ना ते सिद्ध केलंयस. अचानक मी घरात आले तेव्हा थेरा बघितली तुझी विषयी. लाज वाटत नाही तुला? आणि या मोनिका बरोबर सिनेमाला जात नाही? जा तू जा. मला ना याच्याबद्दल बोलायचंच नाहीये ना. मला माहितीये तू 10 ठिकाणी शेण खाशील आणि शेवटी याच गाईच्या गोठ्यात येशील ढेकर द्यायला. मला चूक माहिती. मला त्याबद्दल बोलायचंच नाही. मला ना या सिनेमाबद्दल बोलायचंच नाही. अंशू माझा मुद्दा वेगळा आहे. अंशू कशाबद्दल बोलायचं तुला? कबूल कर अंशू, कबूल कर. मजीद ना मस्त का जाते. पटकन कबूल कर. अजून किती लपवणार आहेस तू माझ्यापासून? काय लपवणार आहे? नाही लपवता, मी सांगतो. मी ताईच्या नावावर FD केली होती. हा म्हणजे 50,000ची FD. मी ती नको म्हणाल. दादा मला नको पण म्हटलं तिच्या नावावर 50,000ची FD केलीस तू? भावाचं कर्तव्य. लाज वाटते? चांगलंय. मी इतके काटकसर करते आणि तू उधळ पैसे. बरं आहे तुझं, हे तुझं चांगलं आहे. आईला बांगड्या कर, भावाला पॉलिशा कर, बहिणीला पैसे दे, हे तुझं चांगलं. बायकोला ठेव अशी लंकेची पार्वती. काय करू नको माझ्या. येऊ नकोस माझ्या जवळ अजिबात. लांब हो तू. मला तुझ्या पैशाबद्दल काही बोलायचं नाही अंशू. तू बऱ्या बोलानं तयार हो. खरं काय ते खरं सांग. मला या एफड्यांबद्दल काही बोलायचंच नव्हतं. अंशू माझा मुद्दा वेगळा आहे. अंशू माझा मुद्दा वेगळा आहे. अंशू मला माहिती आहे. मी कबूल करतो. मी सिगरेट पितो ऑफिसमध्ये, पण एकच ते नाहीये कारण माझं. ते कारण नाहीये. हो मग ते मावशीला मी परवा साडी दिली ना त्या दिवशी. साडी दिलीस? म्हणजे मी देणार नव्हतो पण मी तिला पण साडी दिली. ते पण कारण नाहीये माझं. हा म्हणजे काकांना मी 700 रुपये देतात. कशाला 10 रुपयाला पैसे देतोस? औषधाला पैसे दिले मी. लाज वाटत नाही? आणि माझा मुद्दा तो नाहीये. माझा मुद्दा तो नाहीच आहे. हा ते कासव आणि ससा असो, दोघांची शर्यत लागते. काय आता एवढंच फक्त उरलंय. सगळे फालतू झाले आता एवढंच फक्त उरलंय आता. लाज वाटत नाही करे? बायको एवढी चिडली आहे, तिची तळपायच्या मस्तकाला गेली आणि तू थेर करतो, थिल्लरगिरी करतो, तू मस्करी करतो. तू बऱ्या बोलानं तयार हो. काय केलंयस ते बोल स्वतःच्या तोंडाने, नाहीतर मी तुला घटस्फोट देईन. घटस्फोट नको प्लीज. ऍक्च्युली मला तुला सरप्राईज द्यायचं होतं, पण एवढं घटस्फोटापर्यंत येईल मला वाटलं नव्हतं. तुझ्यासाठी डूल आणले तेच तुला कळलं ना? माझ्यासाठी डूल? नाही मला नव्हतं माहिती. तू माझ्यासाठी डूल आणलेस? हे डूल तू माझ्यासाठी आणलेस? माझ्यासाठी? मोनिका तुला डूल नंतर आणतो, कारण विचार नकोस. छान येत डूल. आवडले?
ह्याच्यासाठी एवढं सगळं तमाशा काय करत होती. खरं मी सरप्राईज देणार होतो, पण मला माहिती सरप्राईज अंगाशी आलं. सॉरी. आता राग गेला ना. राग नाही गेलाय. आता माझा राग गेला असता. मी खरंच आनंदी झाले असते जेव्हा तू मला न आवडणारी गोष्ट घरात आणली नसतीस तर. आता काय राहिलंय, मी सगळं तर कबूल केलंय ना ग. माझं नाव फक्त शिल्लक बाकी आहे. मी सगळं बोललोय ना ग. खरंच एवढं राहिले. खरंच तेवढं खरंच राहिलं. एवढं राहिले अंशू. अंशू खरंच एवढं राहिले. खरं सांग. हे बघ ते ज्योत्स्नाचं प्रकरण 3 वर्षापूर्वी संपलेलं आहे. हे बघ मी त्याबद्दल माफी मागितली. परवापर्यंत आम्ही एकमेकांशी संपर्कात नाही आहोत. म्हणजे परवापर्यंत आम्ही काहीच बोलत नाही. मी काय आता परत तुझ्या आयुष्यात येईल. तिला माहिती नाही का माझा इंगा. मुळात माझा मुद्दा तो नाही अंशू. अंशू कबूल कर काय केलीस ते. अंशू तुझी चूक तू आठव. काय केलं मी सांग. मी काहीच केलेलं नाहीये. तुला 10 वेळा सांगितलं आतापर्यंत. इतक्या वेळा सांगितलं की तुला कितीही आवडली असतील तरी ती तुटकी चप्पल घराबाहेर टाकून ये. का नाही टाकलीस तू. का नाही टाकलीस. ती शेजारची वासंती रोज माझी लाज करते माहिती. घरात एक तुटका जोडा बाहेर एक तुटका जोडा. काय वाटत लोकांना. का माझी इज्जत चव्हाट्यावर काढतोस. तुला लाज कशी वाटत नाही रे. या तुटक्या चप्पल साठी एवढं नाटक केलं तू भावाने. अगं मी काय काय कबूल केलं भावाने. अगं दारू गेली. तुझी नव्हती ना ती. डूल पण गेले. माझे आहेत ना ते. तुझे होते डूल. तुझे होते डूल. तुझे चिडू नको जरा उगाच. स्वतःची चूक कबूल कर. सॉरी म्हणा ती. सॉरी. आधी तर फेकून ये ती चप्पल बाहेर. फेकून ये. खड्ड्यात जा. का काय चपल्याला म्हणतो मी. खड्ड्यात जा. चाल. खड्ड्यात जा. चाल. इकडे ये. इकडे ये. काय आवाज खाली करायचा. आवाज खाली करायचा. 50,000ची FD का दिली. नाही काय ऍक्च्युअली डूल कोणाचे. नाही ना गं. मोनिका हे सगळे मॅटर क्लिअर करा. सगळं झालं ना. नाही, किती वेळा नाही. झालं?